नक्कीच मुंबई पोलिसांच्या विविध टीम्स ज्या या संशयित व्यक्तीच्या शोधात होता त्यांना कुठेतरी यश मिळताना आता आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की ज्या पद्धतीने आपल्याला जी एबीपी माझाच्या सूत्रांना माहिती मिळाली होती की हा जो संबंधित व्यक्ती होता तो बांद्रा स्टेशनवरच्या सुद्धा एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि तिथून तो वसई विरारच्या दिशेला गेल्याची माहिती मिळत होती। याच संदर्भात आता वांद्रे पोलिसांच्या एका टीमला एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला घेऊन ही टीम नुकतीच वांद्रे पोलीस स्टेशन परिसरात दाखल झाली आहे। या व्यक्तीकडनं आता अधिक चौकशी केली जाते। हा त्या व्यक्तीच्या संपर्कात असलेला व्यक्ती होता की हा तोच व्यक्ती होता जो सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतोय, याची आता पोलीस चौकशी आणि तपास करतायत। त्यामुळे या व्यक्तीकडनं काही महत्त्वाची माहिती मिळते का? मुंबई पोलिसांनी या घटनेनंतर बिल्डिंग मधल्या अनेक लोकांची चौकशी केली होती। सिक्युरिटी गार्ड असतील, त्या बिल्डिंग मध्ये काम करण्यासाठी येणारे जे कामगार होते त्यांची सुद्धा चौकशी झालेली होती आणि त्यांच्याकडनं जी त्यांच्या खबरी नेटवर्ककडनं माहिती मिळाली होती त्यांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। अशाच प्रकारच्या एका व्यक्तीला आता वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी बोलावलेलं आहे। या व्यक्तीकडनं आता नेमकी काय माहिती मिळते? जो संशयित फरार आरोपी आहे त्याच्या शोधात काही नवे धागेदोरे आता पोलिसांना मिळालेले आहेत का, हे या संदर्भात आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल। परंतु मुंबई पोलिसांच्या ज्या विविध टीम्स सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या व्यक्तीच्या शोधात होता त्यांना कुठेतरी आता यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि या व्यक्तीला घेऊन आल्यानंतर जी पथकं होती त्यांना आणखीन काही लीड्स मिळत आहेत का? कारण की अशी जी सूत्रांकडनं आणि पोलिसांकडनं जी बातचीत केली आहे त्यांच्याकडनं माहिती मिळते की या व्यक्तीकडे फोन असण्याची शक्यता खूप कमी होती। जर एखादा फोन त्याच्याकडे असता तर तो नंबर ट्रेस करून त्याच्या मागावर पोलीस लवकर पोहोचू शकतात, परंतु तशी शक्यता इथं दिसत नाहीये। त्यामुळे जी IQ माहिती आहे किंवा खबरी नेटवर्कच्या माहितीवर मुंबई पोलीस या प्रकरणी जास्त विसंबून आहेत आणि या प्रकरणी जर हा सराईत गुन्हेगार होता आणि हिस्ट्री शीटर होता तर त्याच्याकडनं अन्य काही गुन्ह्यांची सुद्धा उकल होऊ शकते। जसं आपल्याला माहिती मिळते की काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या मन्नतमध्ये सुद्धा अशाच प्रकारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न समोर आला होता। सीसीटीव्ही तसे फुटेज सुद्धा मिळाले आहे, परंतु शाहरुखच्या मन्नतच्या जी संरक्षण भिंत आहे ती आधीच फार उंच आहे आणि त्याच्यावरती आणखीन संरक्षक जाळी सुद्धा आहे। त्यामुळे तिथं हा प्रयत्न फसला आणि शक्यता पोलिसांच्या वतीनं अशी वर्तवण्यात येते की हा जो सैफच्या घरी घुसलेला संशयित व्यक्ती होता त्याच व्यक्तीनं शाहरुखच्या घरी सुद्धा अशाच प्रकारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता। या संदर्भात सुद्धा आता पोलीस अधिक चौकशी आणि तपास करतायत। त्यामुळे या परिसरात सध्या चिंतेचं काहीसं वातावरण आहे, कारण की दोन मोठ्या दिग्गज सेलिब्रिटींच्या घरी जर अशा प्रकारे घुसखोरी होण्याचा प्रयत्न होत असेल तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा कितपत सुरक्षित आहेत? त्यामुळे पोलिसांवर सुद्धा या प्रकरणात काहीसा दबाव आहे। गेल्या काही दिवसात वांद्रे पोलीस स्टेशनच्या परिसरात ज्या एकामागोमाग एक घटना घडल्या आहेत त्यांच्या दृष्टीनं सुद्धा आता पोलीस चिंतेत होते आणि त्यांच्यावर कुठेतरी निश्चितच दबाव होता आणि सैफ अली खानच्या प्रकरणानं हे प्रकरण अधिक गंभीर आहे। कारण की घरात घुसून जर इतक्या मोठ्या सेलिब्रिटीवर हल्ला होऊ शकतो तर पोलिसांची नक्कीच रात्रीची गस्त कुठेतरी कमी पडते किंवा ज्या त्या इमारतीत सुरक्षा रक्षक होते त्यांच्यावर सुद्धा विसंबून कितपत राहायचं असा सवाल आता तिथे राहणारे आसपासचे जे नागरिक आहेत ते सुद्धा चिंता व्यक्त करतायत। त्यामुळे लवकरात लवकर त्या आरोपीला पकडून मीडिया समोर आणि कोर्टात प्रोड्यूस करणं हा पोलिसांच्या समोरचा सर्वात मोठा